पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3,200 कोटी रुपये जमा केले जाणार आहे। आता 19 जिल्हे 150 कोटी रुपये आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना जवळपास 15,007 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या प्रत्येक पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर 2022 पासून ते 2025 पर्यंत तुमचा रखडलेला जो काय पीक विमा होता तर तो आता हेक्टरी 18,000 रुपये तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तुम्हाला या जवळजवळ 15 जिल्ह्यामध्ये आजपासून या ठिकाणी पीक विमा वाटप करण्यात येणार आहे। नुकताच 2 ते 3 दिवसाच्या पाठीमागे पीएम किसान योजनेचे 22व्या हप्त्याचे तुम्हाला 2,000 रुपये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी सरकारने सोडले देखील आहेत। तुम्हाला पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आले का बघा। त्याच्यानंतरच तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला त्या ठिकाणी पीक विम्याचे पैसे तुम्हाला या ठिकाणी 18,000 रुपये सोडणार असल्याची माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। आता 36 जिल्ह्यामध्ये टोटल आता 3 टप्पे करण्यात आले आहेत। आता कोणकोणत्या टप्प्यामध्ये पैसे लवकर जमा होणार आहेत, कोणत्या तारखेला जमा होणार आहेत, कोणत्या बँकेत जमा होणार आहेत याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा, अनेक दिवस जवळजवळ 4 वर्ष झालं पीक विमा आज येईल उद्या येईल अनेक शेतकरी या ठिकाणी वाट देखील बघत होते। अखेर तुम्हाला 2022, 23, 24, 25 या ठिकाणी जवळ सगळ्या वर्षाचा पीक विमा या ठिकाणी तुम्हाला टोटल 18,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे। आता मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी पहिल्यांदाच जाहीर केलंय की आजपासूनच पीक विमा हेक्टरी तुम्हाला 18,000 रुपये या ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधवाच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे। आता खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकरी बांधवांना हा सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे। आता आज उद्या परवा असं देखील 3 दिवस आज पैसे वाटण्याचा मुहूर्त या पीक विम्याचा या ठिकाणी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण आज अनेक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पुढील 1 तासामध्ये पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। मग आता महिन्याभरापासून पीक विम्याचा दुसरा हप्ता या ठिकाणी हा पीक विम्याचा हप्ता कधी मिळणार आहे ते देखील सांगणार आहे। आता अनेक दिवस शेतकरी देखील प्रतीक्षेत होते की आता दुसरा टप्पा कधी मिळणार ते देखील सांगणार आहे। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये ज्यांना मिळाले फक्त त्यांनाच बँकेच्या खात्यावरती त्याच शेतकऱ्यांना टोटल तुम्हाला जवळजवळ पाहायला गेलं तर 18 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी तुम्हाला 3 वर्षाचे मिळून तुम्हाला जवळजवळ 18,000 रुपये पीक विमा वाटप आज या ठिकाणी मुहूर्त लागलेला आहे। आता सरसकट पीक विम्याचे पैसे तुम्हाला वाटप करण्यात येणार आहेत। आता कोणाला सुद्धा या ठिकाणी वगळण्यात येणार नाही। तुम्हाला सुद्धा तुमचं नाव यादीमध्ये आहे का लगेच या ठिकाणी 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायचं आहे। काल शेतकरी बांधवाचं एक परिपत्र सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचलं होतं। त्यामध्ये असं देखील सांगण्यात आलं होतं की 2022 असेल, 23 असेल, 24 असेल, 25 असेल तर आता या सगळ्या वर्षाचा पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांनी भरला होता त्याचे पैसे आम्हाला अजिबात मिळाले नव्हते। म्हणजे पीक विमा मागील 2 ते 3 वर्षाचे तटलेला होता तो आता सरकारकडून मिळाला नव्हता। आता केंद्र सरकारचे देखील तुम्हाला 7,200 कोटी रुपये पीक विम्यासाठी या ठिकाणी मंजूर झाले होते। परंतु राज्य सरकारने त्यांना देखील वाटले होते की ही परिपत्रक जेव्हा या ठिकाणी तक्रार या ठिकाणी कृषी त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री दत्तामामा भरणे यांनी याची दखल घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यांनी डायरेक्ट आता जवळजवळ पाहायला गेले तर 15 जिल्ह्यांनी या ठिकाणी केंद्र सरकारचा जो काही नियम आहे तो पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यांना या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे। आता जो काही पीक विम्याचा निधी आलेला आहे तो बँकेच्या खात्यावरती आजपासूनच तुम्हाला हेक्टरी 18,000 रुपये तुमच्या या 15 जिल्ह्यासाठी डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता अखेर पीक विमा वाटपाला या ठिकाणी मुहूर्त लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। केंद्र सरकारने या ठिकाणी या 15 जिल्ह्यासाठी तब्बल 900 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी पीक विमा वाटप करण्यासाठी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। आता आज उद्या परवा आणि 3 दिवसाच्या आतमध्ये या 15 जिल्ह्यासाठी हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे। अशा प्रकारचा आदेश देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। मग आता हे पैसे कोणकोणत्या शेतकरी बांधवांना जमा होणार आहेत बघा। मागच्या वेळी पीक विम्यामध्ये घोटाळे देखील अनेक झाले होते त्यामुळे शेतकरी वाट देखील बघून त्यांना पैसे बँकेच्या खात्यावरती मिळाले नाहीत। त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून पहिल्या 2-3 दिवसाच्या पाठीमागे पीएम किसान योजनेचा हप्ता देखील थटला होता। त्यामुळे आता तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता देखील आता सर्वांना मिळालेला आहे। आता त्याच बँकेच्या खात्यावरती तुम्हाला जे काही पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत
त्यांच्याच खात्यावरती या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याला या ठिकाणी मुहूर्त लागलाय आणि आज उद्या परवा तुम्हाला 3 दिवसात पीक विम्याचं वाटप जोरदार या ठिकाणी करण्यात येणार आहे. ही 100% खरी बातमी आहे. आता प्रति हेक्टरी तुम्हाला 3 वर्षाचा मिळून तुम्हाला टोटल तुम्हाला 18,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण या 15 जिल्ह्यासाठी सरकारच्या माध्यमातून GR सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. त्यामुळं आता कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी हेक्टरी तुम्हाला 18,000 रुपये देण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हणालेत आणि 900 कोटी रुपये कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत याची सविस्तर डिटेल तुम्हाला लगेच सांगणार आहे. त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघून घ्या. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे शेतकऱ्यांनो, पीक विमा तुम्ही भरलाय का? बघा, आतापर्यंत तुम्ही 2022ला, 2023ला, 2024ला एकाही वर्षात जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुमच्या खात्यामध्ये देखील या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे. ही देखील आता सगळ्यात अगोदर तुम्ही पीक विमा भरलाय का हे तुम्ही पाहून घ्यायचं आहे. आता पीक विम्याचा जर तुम्हाला 1 रुपया तर आतापर्यंत मिळाला नसेल तर केंद्र सरकारने देखील राज्य सरकारला पीक विमा या ठिकाणी वाटप करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि केंद्र सरकारचा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे. आता सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी घोषणा देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी या 15 जिल्ह्याची नावे कोणकोणते ते देखील त्यांनी वाचून टाकलेत. 2 मिनिटाच्या आतमध्ये सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. मुख्यमंत्र्यांनी आता डायरेक्ट आता GR सुद्धा या ठिकाणी काढलेला आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्यामध्ये तुम्हाला देखील माहिती आहे टोटल 36 जिल्हे आहेत. आता 36 जिल्हे या ठिकाणी सगळे एकदम आपल्याला वाटता येत नाही, त्यामुळे बँकेचं सर्व्हर देखील या ठिकाणी डाऊन होत असतं. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे घेण्यात आले, दुसऱ्या टप्प्यामध्ये 15, राहिलेल्या 6 जिल्ह्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे, अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या 15 जिल्ह्याची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे, लगेच तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी सांगणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय झालंय, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं नाव येते का? कारण काय झाले की 16 जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने जमीन दाखवून ज्या ठिकाणी पेरलंच नाही अशी करोडो जमीन दाखवून, डोंगराळ भाग दाखवून असा पीक विमा या ठिकाणी खोट्या पद्धतीने अर्ज या ठिकाणी तलाठीकडे भरलेला, अशी माहिती देखील आता सरकारच्या निदर्शनास आलेली आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं तुमचं चेकिंग करूनच या ठिकाणी राहिलेलं जे काय दुसरा टप्पा आहे त्या दुसऱ्या टप्प्यात तुमचं वाटप केलं जाणार आहे. त्यामुळे तुमचं नाव येणार आहे का ते देखील पाहून घ्यायचं आहे. काही अवघ्या तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी तुम्हाला जमा करण्यात येणार आहे. आता प्रत्येक 1 तासाला 1 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करून येतोय. इथून पुढे पुढच्या तासामध्ये तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. आता लक्षात ठेवा, नेमकं कोणकोणत्या पिकासाठी हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे याची यादी देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु अपात्र यादी कोणकोणत्या शेतकऱ्याला करण्यात आले हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे. बघा, तुम्ही जर वाट बघत असाल की पीक विमा आम्ही आज भरलाय, आम्हाला आज येईल का नाही, यासाठी सरकारच्या माध्यमातून 5 नियम सुद्धा या ठिकाणी लावण्यात आले. या 5 नियमांमध्ये जर तुम्ही पास झाला तरच तुम्हाला या ठिकाणी पीक विम्याचे पैसे येतील. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या अटी कोणकोणते आहेत हे तुम्हाला समजून घेणं अतिशय गरज आहे. व्हिडिओ तुम्ही अर्धवट सोडून जाऊ नका, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. पहिली अट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आली आहे, सर्वांनीच लक्षात ठेवायचं आहे. पहिली अट जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला पैशाचं वितरण या ठिकाणी होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना नुकताच PM किसान योजनेच्या 22 हप्त्याचे 2,000 रुपये या ठिकाणी मिळाले, फक्त त्यांनाच या ठिकाणी पीक विमा या ठिकाणी सरकारकडून दिला जाणार आहे. तुम्हाला 2,000 रुपये PM किसान योजनेचे मिळाले नसतील तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ लक्षपूर्वक नाही बघितला तर चालेल. त्याचं कारण म्हणजे PM किसान योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँकेच्या खात्यावरती नंबर ते जे काय या ठिकाणी नंबर आणि जिल्हे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पीक विम्यासाठी या ठिकाणी निवडण्यात आले. तर एखादा जर पीक विमा भरलेला असेल 2022, 2023, 2024 आणि 25 या 4 वर्षात जर एकदा जरी तुम्ही पीक विमा भरला असेल तर सरकारच्या माध्यमातून पीक विम्यासाठी तब्बल 7,200 कोटी रुपये या ठिकाणी सरकारकडून या ठिकाणी मंजूर करण्यात आले. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकेच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्यात येत आहेत. अनेक शेतकऱ्यांना पीक विमा लवकरच मिळत नव्हता, यावरती अनेक शेतकऱ्यांनी आता डायरेक्ट मुख्यमंत्री दौऱ्यावरती असताना, कृषी मंत्री दत्तात्रय मामा दौऱ्यावरती असताना त्यांचा तापा देखील अडवला होता. त्यांना विचारला देखील होतं की पीक विमा 2022 पासून 2025 पर्यंत का आलेला नाही, आम्ही वाट बघून थकलेलो आहे, मग तुम्ही पीक विमा का वाटप करत नाही. यावरती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी सांगितले की तुम्ही थोडासा संयम बाळगा आणि तुम्ही थोडंसं लक्ष ठेवा. तुम्हाला आत्तापर्यंत जे काही पीक विमा आम्ही सोडले तर राज्य सरकारचे होते,
परंतु केंद्र सरकार पीक विम्यासाठी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याची चौकशी देखील करण्यात येत आहे. आता मग यामध्ये कोणकोणते शेतकरी बाहेर निघतात हे सुद्धा पाहणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आजपासून 3 दिवस पैशाचे वितरण होणार आहे. आज प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे. अशा प्रकारचा आदेश सुद्धा या ठिकाणी देण्यात आले. पहिला पॉईंट तुमच्या लक्षात आला का बघा. पहिला पॉईंट म्हणजे तुम्ही PM किसान योजनेचे सर्व पैसे घेतले असतील तर फक्त त्यांनाच 2022 पासून 2025 पर्यंतचा रखडलेला जमा आहे तो या ठिकाणी PM किसानचे पैसे देखील या ठिकाणी जमा होणार आहेत. दुसऱ्या सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे यामध्ये लाखो शेतकरी बंधू अपात्र देखील होणार आहेत. आता लक्षात ठेवा, जी काही कर्जमाफीचा जो काही नियम लागू करण्यात आला नमो शेतकरी योजनेची जी काही अट आहे तीच नियम या ठिकाणी पीक विम्यासाठी लागू करण्यात आहे. ते म्हणजे तुमच्या घरामध्ये अजिबात या ठिकाणी 4 चाकी गाडी नसावी. आता तुम्हाला वाटत असेल की पीक विम्याचा या ठिकाणी 4 चाक्या गाडीचा काय संबंध, तर इथेच महत्त्वाचा पॉईंट आहे. सरकार काय म्हणतंय, फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच कायम आम्ही सरकारी योजनेचा पीक विम्याचा लाभ आम्ही या ठिकाणी देत असतो. त्यामुळे श्रीमंत शेतकरी असाल, तुम्ही कुठून तर पैसे कमवत असाल, जर तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळत नसतो, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचा लाभ या ठिकाणी फक्त 4 चाकी गाडी नसणाऱ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये दिला जाईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची तिसरी अट या ठिकाणी सांगण्यात आली, ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या घरामध्ये पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विम्याचा लाभ दिला जाणार आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत, त्या 15 जिल्ह्याची यादी कोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी आलेली आहे, तर सर्वांनी लक्षात ठेवा. शेतकऱ्याच्या बँकेचे खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, भूविकास बँक या बँकेमध्ये ज्यांनी ज्यांनी खातं उघडले तर या बँकेमध्ये ज्यांनी ज्यांनी PM किसान योजनेचे 2000 रुपये नुकतेच घेतलेत फक्त त्यांना त्यांच्या खात्यावरती पीक विमा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जमा करण्यात येत आहे. तर या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं, जर व्यवस्थित तुम्हाला पीक विमा नोंदवला असेल तर या ठिकाणी खोट्या पद्धतीने चुकीची जमीन दाखवून तुम्ही जर पीक विमा नोंदवला असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे. नोंदवलं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला लाभ दिला जाणार आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांनी काय केलंय, जास्त पैसे यावे म्हणून यासाठी चुकीच्या मार्गाने झालेलं नुकसान झालेलं नसताना सुद्धा पीक विमा या ठिकाणी नोंदवले गेले आहेत. त्या ठिकाणी शेतकऱ्यावर कारवाई देखील केली जाणार आहे. कारण सरकार काय म्हणते, बरोबर पीक विमा जर तुमचा नोंदवला असेल तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे सरकारच्या माध्यमातून, जर चुकीच्या मार्गाने जर विमा नोंदवला असेल तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळणार नाही. मग आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा येणार आहे, सर्वांनी या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जिल्हा या ठिकाणी आहे का, कोणत्या जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये या ठिकाणी निवडण्यात आले आहेत, सर्व जिल्हे त्याची यादी देखील सांगत आहे. सर्वांनी लक्ष देऊ, काळजीपूर्वक या ठिकाणी बघा. तालुके या ठिकाणी असणार आहेत, जिल्हे असणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकोला, तर तुम्ही अकोला जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाचे बघते. शेतकऱ्यांना आता कोणाकोणाला या ठिकाणी पीक विमा दिला जाणार आहे, कधी आजपासून वाटप देखील झालेलं आहे. तर बघा, आता या अकोला जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर मूर्तिजापूर, तेलार, अकोट, अकोला या सगळ्यात महत्त्वाचं पातूर, बार्शी, टाकळी, बाळापूर या भागामध्ये जे काही शेतकरी राहत असतात तुम्ही तयार राहायचं आहे. विमा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे. तुमचं नुकसान झाले तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं नक्कीच हक्काचे पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला देणार आहेत. आता प्रत्येक शेतकऱ्यांना आपला जिल्हा व त्या जिल्ह्यातील कोणकोणत्या आजपासून पीक विमा या ठिकाणी वाटप करण्यात येतोय, तर सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. तुमचा जिल्हा सुद्धा या ठिकाणी नक्की असणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा या ठिकाणी आलेला आहे तो म्हणजे अमरावती जिल्हा. बघा, अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वांनाच पीक विमा मिळणार नाही, फक्त मोजकेच तालुके आहेत. त्यामध्ये पाहिलं गेलं तर सुरजी, चिखलदरा, तेवसा, बहातकुली, नांदगाव, खंडेश्वर, चांदूर, बाजार, नांदगाव आणि बहातकुली या ठिकाणी महत्त्वाच्या तालुक्यामध्ये देखील या ठिकाणी पीक विम्याचे पैसे येणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे अहिल्यानगर. तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही सर्वांनी लक्ष द्या, अहिल्यानगरमध्ये पाहायला गेलं तर अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड, नगर, नेवासा, पाथर्डी, पारनेर या ठिकाणी पीक विमा जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात येत आहे. व्हिडिओ आवडल्यास जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.